हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता 14 एप्रिल येत आहे, म्हणजेच भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता जयंतीची तयारी करायची आहे म्हटल्यानंतर स्वतः देखील ठीकठाकच दिसलं पाहिजे, नाही का? म्हणून मग मी विचार केला की चला थोडंसं केसांना देखील नॅचरल पद्धतीने डाय करूया. तुम्हाला तर माहितीच असेल की माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये देखील मी तुम्हाला ही रेमेडी दाखवली होती. आणि कुठलंही केमिकल वगैरे केसांना वापरायचं नाही. जर आपले ग्रे हेअर होत असतील, केस पांढरे होत असतील, तर आपण ना सर्रासपणे काय करतो की बाजारात मिळणारे जे इन्स्टंट झटपट केसांना ब्लॅक कलर देणारे जे केमिकल युक्त डाय असतात ते वापरतो. तर ते डाय अजिबात वापरायचे नाही. त्याने खूप सारी हानी होते केसांची, जास्त केस सफेद होतात आणि दुसरी गोष्ट कॅन्सरचा देखील धोका असतो. त्यामुळे काय करायचं की इथे ना जितका आपण हर्बल रेमेडी वगैरे वापरू तर तितका चांगला फायदा आपल्या केसांना होतो. तर केस आपले पूर्णपणे काळे होतात. तर आपण ना चेहरा वगैरे धुत असतो आणि साबण किंवा मग फेस वॉश इथे आजूबाजूला फ्रंटला केसांना लागतो आणि त्यामुळे समोरचे पुढचे जे केस आहेत ते जास्त पांढरे होतात. म्हणूनच आज मी तुमच्याशी एक रेमेडी शेअर करते, जी मी आधीच्या व्लॉगमध्ये देखील शेअर केली होती. तर इथे मी 3 पावडर घेतलेले आहेत. भृंगराज पावडर घेतलेली आहे, आवळा पावडर घेतलेली आहे आणि इंडिगो पावडर घेतलेली आहे. या तिन्ही पावडर आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये मिळतात. तर प्रत्येकी अंदाजे मी 2-2 चमचे या समप्रमाणात पावडर घेतलेल्या आहेत आणि कोमट पाण्यामध्ये त्या भिजवून घेतलेल्या आहेत. बरं, ही जी पेस्ट आपण तयार करणार आहोत ही लगेचच बनवायची आणि लगेचच लावायची. तर इथे मी आता हातानेच लावतीये. तर तुमच्याकडे जर कोणी एक्स्ट्रा माणूस असेल तर त्यांना देखील तुम्ही स्वतःला लावायला सांगू शकता. तर इथे मी आता हे काम स्वतःच करतेय. तर ब्रशच्या सहाय्याने मी हे लावतीये. थोडंसं असं ब्रशच्या सहाय्याने केस असे साईडला घ्यायचे आणि असं थोडे थोडे भाग घेऊन केसांचे व्यवस्थित ही जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची. आणि साधारणपणे 2 ते 2.5 तास किंवा 1.5 तास जरी ठेवली नाही पेस्ट तरी देखील चालेल. आणि मग नंतर लगेचच केस धुवून टाकायचे. केस धुत असताना आपण लगेचच शॅम्पू वगैरे नाही वापरायचा. दुसऱ्या दिवशी शॅम्पू वगैरे आपण केसांना लावू शकतो. तर आता हे सगळं मी व्यवस्थित लावून घेते. बघा, दोन्ही साईडने मी व्यवस्थित लावून घेतलंय. आता हे जे हर्बल पावडर जे मी वापरलेले आहेत, सगळ्यात महत्त्वाचं हे झाडपाल्याच्या आहेत. त्याच्यामुळे साईड इफेक्ट वगैरे अजिबातच नाहीये. आवळा तर नैसर्गिकरित्या केसांना काळं करण्याचं आणि केसांची मुळं जी आहेत ती घट्ट करण्याचं काम करतं. इंडिगो पावडर जी आहे ती नैसर्गिकरित्या काळपटपणा म्हणजे काळा रंग देण्याचं काम करतं आणि भृंगराज पावडर जी आहे ती देखील केसांना काळा रंग देण्याचं काम करतं. आणि म्हणून या तीनही पावडर इथे मी घेतलेले आहेत. यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला काहीही टाकायची गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चहापत्तीचं उकळलेलं पाणी घालू शकता. पण इथे मी साध्या पाण्यामध्ये या पावडरी भिजवलेल्या आहेत. पूर्ण लावून घेतल्यानंतर केस मी असे बांधून ठेवणार आहे आणि तोपर्यंत बाकीची कामं करून घेते. तोपर्यंत केसांना छान ही पावडर लागली जाईल. तर साधारणपणे 1.5 तास इतकी मी ही पेस्ट केसांना ठेवली होती. आणि जास्त सुकू पण द्यायची नाही. ओलसर असतानाच केस धुवून टाकायचे, म्हणजे पटकन ते निघण्यासाठी मदत होते. तर इथे ना मी अंघोळ वगैरे केली, केस वगैरे धुवून घेतले आणि आता इथे सोफ्याचं कव्हर वगैरे व्यवस्थित लावून घेते. सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि आता इथे ना मी लादी वगैरे पुसून घेते. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की आज थोडीफार मला मदत करा, कारण की माझी तब्येत नाहीये ठीक. कारण की मला इथे भरपूर सर्दी झालेली आहे आणि त्यामुळे थोडंसं असं म्हणतात ना अशक्तपणा, विकनेस मला आलेला आहे. तर आता इथे मी लादी पुसून घेते, तोपर्यंत हे बाकीचं काम करतील. तर इथे ना सोफ्याच्या खाली थोडीशी धूळ वगैरे झाली होती. तर मगाशी मी खिडकीवरून देखील झाडू फिरवला होता. तर धूळ तर भरपूर येते खिडकीतून. तर ती व्यवस्थित मी झटकून घेतली आणि आता हे व्यवस्थित आता घर पुसून घेते. घर एकदा पुसलं ना की मस्त साफ स्वच्छ असं वाटायला लागतं. आता हे व्यवस्थित मी पुसून घेते आणि राहिलेली कामं बाकीची करून घेणार आहे. आता ही जी पेस्ट मी केसांना लावली होती तर त्या पेस्टने ना खरं 100% रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. तर तुम्हाला जर असं जाणवत असेल की आपले केस पांढरे वगैरे होत आहेत तर प्लीज हे जे बाहेरचे हेअर डाय वगैरे जे असतात ना तर ते वापरू नका. तर ही रेमेडी तुम्ही ट्राय करा. नक्कीच तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट जाणवेल. तर पूर्ण लादी वगैरे पुसून घेते आता.
तर बऱ्यापैकी आता जयंतीची तयारी सुरू झालेली आहे. तुमच्याकडे कशी कशी तयारी चाललेली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर हे बघा, ह्यांना मी सांगितलं होतं की आता थोडंफार मला काहीतरी हेल्प करा, कारण की आता माझं खरंच असं इतका स्टॅमिना नाहीये माझ्यामध्ये. तर मग यांनी ना मला बोलले की ठीक आहे की मी दरवाजे वगैरे पुसून देतो. तर म्हटलं ठीक आहे. तर इतका जरी हातभार लागला ना तर भरपूर होतं. मला असं वाटतं घरामध्ये आपण भरपूर सारी माणसं असतो आणि सगळ्यांनी जर एक एक काम जरी थोडं थोडं म्हणजे साफसफाईचं काम असेल ना, तर प्रत्येकाने थोडं थोडं जरी केलं ना, तर घरातल्या गृहिणीवर इतकं बर्डन येणार नाही. तर इथे आता यांनी मला हे सगळे दरवाजे वगैरे पुसून दिले आणि खिडक्या तर मी आधीच साफ वगैरे करून घेतल्या होत्या. तर झालंय सगळं क्लिनिंग. आता इथे ना मी डायरेक्ट तुम्हाला रात्रीचं भेटतेय. सगळीच कामं एकसाथ सुरू आहेत. जसं की शॉपिंग करणं, थोडीफार घरातली साफसफाई करणं, घरातली जी बेसिक कामं रोजचीच असतात ती करणं, फराळाचं बनवणं. तर तसंच आजचं माझं रुटीन होतं. तर सकाळपासून मी माझी सगळी बेसिक कामं आवरली आणि सोबतच थोडं माझ्या केसांना देखील मी माझं हेअर केअर करून घेतलं. तर आजच्या मेनूमध्ये आहे पातळ झुणका आणि गरमागरम ज्वारीची भाकरी. तर आज ना मी अनारसे बनवणार आहे रात्रीचं आणि त्याच्यामुळे म्हटलं की स्वयंपाक झटपट होईल असाच करायचा. तर सकाळचा थोडासा भात होता आणि डाळ होती. तर म्हटलं की चला थोडंसं झुणका भाकरी केली की मग कामच होऊन जाईल. तर इथे मी पातळ झुणका ठेवलाय करायला आणि यामध्ये आता कोथिंबीर घालून घेतली. अनारसेचं जे पीठ होतं ना, तर ते माझ्याकडे आधीचं होतं आणि ते पीठ हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी. तर आता त्याच पिठापासून मी आता बनवतेय अनारसे. तर मस्तपैकी आणि हे जे पीठ आहे ना अनारसेचं, तर ते देखील मी घरीच बनवून घेतलेलं आहे. तर माझं एक रेसिपीचे चॅनल आहे. तर दिवाळीच्या वेळेस भरपूर साऱ्या रेसिपीज वगैरे बनवाव्या लागतात आणि त्या अपलोड देखील कराव्या लागतात रेग्युलरली. तर मी ना त्यावेळेस हे अनारसेचं पीठ बनवून ठेवलेलं. अनारसेचं पीठ बनवल्यानंतर साधारणपणे 7 ते 8 महिने सहजपणे टिकून राहतं आणि हे पीठ मी ना थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि यातील थोडंसं पीठ मी माझ्या नंदेला देखील दिलं होतं. आता याच पिठाचे मी अनारसे बनवून घेतेय. तर बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि खसखस लावून इतका टम्म असा अनारसा फुगलाय ना. आता अनारसे ना खूप जास्त तेल पितात, त्याच्यामुळे ना ते अनारसे तळून झाल्यानंतर ना चाळणीत ठेवायचे आणि पूर्ण रात्रभर चाळणीतच राहून द्यायचे, म्हणजे पूर्णपणे ते तेल निथळून जातं. तर यावेळेस मी फराळामध्ये बनवलेला आहे, नानकटाई बनवली आहे, चिवडा बनवलेला आहे, अनारसे आहेत आणि आणखीन बघू विचार करते बुंदी वगैरे बनवायचा, पण सध्या ना वेळच मिळत नाही. इतकी धावपळ वगैरे चाललेली आहे माझी. अनारसे सगळे बनवून घेतले मी आणि इथे चाळणीत ठेवलेले आहेत निथळत. म्हटलं तोपर्यंत चला आता हे निथळत आहे तोपर्यंत भाकरी गरमागरम करून घेते आणि मुलांना जेवायला दिलं की मग मला ना जायचं आहे रिलायन्समध्ये. रिलायन्स माझ्या घरापासून साधारणपणे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तिकडे ना शर्ट वगैरे छान मिळतात. शर्ट, पॅन्ट वगैरे लहान मुलांचे कपडे छान मिळतात. तर मग मला माझ्या लहान मुलासाठी शर्ट घ्यायचा होता आणि मग म्हटलं की तिथे कुर्तीज वगैरे पण आहेत, तर बघूया म्हटलं माझ्यासाठी पण एखादी कुर्ती. पण बघू आता कसं काय होतंय ते. तिथे भाकरी वगैरे बनवून झाल्यानंतर भांड्याचा ढिगारा वगैरे भरपूर आता पडत चाललेला आहे. कारण की ना हे मुलं मध्ये-मध्ये काही ना काही खात असतात, पाणी पितात. त्याच्यानंतर हे अनारसेचं भांडी वगैरे हे सगळं भरपूर पडलेत भांडी सिंकमध्ये. तर आता ते सगळं आवरायचं आहे, कारण की असंच बाहेर पडणं म्हणजे अशक्य होऊन जाईल. किचन साफ स्वच्छ असलं ना की थोडंसं फ्रेश वाटतं. भाकरी वगैरे झाल्या आणि आता हे सगळं किचन आवरून घेते. तर हा तवा ना पहिला सिंकमध्ये ठेवून घेते आणि हा किचनचा ओटा क्लीन करून घेते. आता माझ्या मुलांना तर सुट्ट्या लागल्यात, म्हणजे लहानाला तर सुट्ट्या लागल्यात, मोठ्याची परीक्षा वगैरे चालू आहे. तरी देखील मला ना इतका वेळ होतोय काम करण्यासाठी माहिती नाही का? कारण की ना वेळच असं झटपट निघून जातोय ना, की व्हिडिओ बनवणं, शूट करणं, एडिटिंग करणं, अपलोड करणं. त्याच्यानंतर घरातली कामं असतात, फराळ बनवायचा आहे, थोडीफार शॉपिंग खरेदी करायची आहे आणि घरामध्ये देखील थोडंफार लक्ष असतं, येणारे-जाणारे असतात. तर त्याच्यामुळे ना माझा वेळ असा इतका पटपट निघून जातोय ना, तर त्याच्यामुळे मला कळत नाहीये कामं वाढली आहेत, की मला ते पटकन मॅनेज करता येत नाहीये, की नक्की एज फॅक्टर इथे परिणाम करतोय. तर असं असं सध्या चाललेलं आहे माझं रुटीन खूप बिझी असल्यासारखं. तर इथे ना आम्ही विचार केला, की चला आता ही भांडी जर आहे तर सगळ्यांनी जेवूनच घेतली आम्ही सगळ्यांनी आणि आता इथे सगळी भांडी आता मी घासून घेते. भांडी जास्त काही नाहीये, थोडीशीच आहेत. पण तरी देखील हे जर मी घासून घेतले ना, तर मला असं वाटतं, की ते सिंक वगैरे स्वच्छ होऊन जाईल. तर हे सगळं घासून घेते पहिलं सिंक आणि मग नंतर ही भांडी घासून घेणार आहे, मग धुवून घेते.
तर हा व्लॉग तुमच्याशी मी आदल्या दिवशीचा शेअर करते आणि ह्या 2 दिवसामध्ये मी व्लॉग टाकलेला नाहीये, कारण की त्याचं एकच कारण आहे. एक तर खूप धावपळ चाललेली आहे माझी आणि दुसरी गोष्ट तब्येत देखील ठीक नाहीये. त्याच्यामुळे ना वेळ मिळत नाहीये. शिवाय आम्हाला ना डान्स वगैरे जिथे आम्ही महिला वगैरे करतो तिथे देखील आम्हाला ना वेळ द्यावा लागतोय. त्याच्यामुळे सतत अशी धावपळ होऊन ना वेळ पुरेनासा होतोय आणि म्हणून ह्या 1-2 दिवसामध्ये माझे व्लॉग आलेले नाहीत. तर तुम्ही तेवढं समजून घ्याल ही मी अपेक्षा करते. तर आता हे सगळे भांडी वगैरे मी घासून घेतली आणि आता ही पटकन धुवून घेतली. आता इतकं काम करतेय तरी देखील मध्येच कोणतरी येते आणि दार मी आता उघडायला गेले होते. तर आता ही भांडी वगैरे धुवून झाल्यानंतर मला आता आठवलंय, मैत्रिणीचा फोन आला होता आणि ती म्हणत होती की चल येतेस का म्हणून एक राऊंड मारून घेऊया जेवण झाल्यानंतर. तर तिला म्हटलं की नाही आता तर मला काही शक्य होणार नाही, तू जाऊन ये म्हणून. तर ती गेली आहे. तर आता मी म्हटलं की चला ती गेली आहे तर तोपर्यंत भांडी वगैरे घासून घेते. आता हे सगळी झाली आहे भांडी घासून, तर मी हे ना सगळी बास्केटमध्ये ठेवून देते. तुमची जयंतीची तयारी कशी चालू आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही या जयंतीला काय काय बनवले ते देखील मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मी ना ह्या जयंतीच्या निमित्ताने एक आमचा महिलांनी एक असा नऊवारी साडीमधला लूक तयार करणार आहोत आम्ही आणि ड्रामा आणि जो काही डान्स आहे त्याच्यामध्ये नऊवारीचा साडीचा कार्यक्रम होणार आहे आमचा. एक ड्रामा आणि छान असं गाणे डान्स वगैरे होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी देखील आमचा मस्तपैकी मिरवणूक वगैरे निघेल. तर ती मिरवणूक 14 तारखेची मी नंतर तुमच्याशी शेअर करेलच. तर आता इथे ना मी रात्री 9:30च्या आसपास रिलायन्समध्ये आले. तर मुलाला शर्ट घेतला आणि इथे आता लेडीज सेक्शनमध्ये मी आले. तर थोडंफार काही मी खरेदी करते, शॉपिंग करते आणि मग भेटू पुन्हा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.